साक्षात भगवान लोकमान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्तानं अभिवादन. पूज्य म्हणते धर्मानंद महादेव यांना दिवाळ सर्व आदर्शांमध्ये आज 25वा हा म्हणजे पी.जी. भोसले यांच्या स्मरणार्थ जे बिहार भ्रमण आयोजित करतायत या दोघी मायलेकी त्याचा हा 25वा कार्यक्रम आहे आणि तो घेण्याचा सन्मान आम्हाला मिळाला त्याबद्दल आम्ही त्या दोघींना खूप म्हणजे धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. खूप छान कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. असे कार्यक्रम खरं म्हणजे आपल्या आयुष्यात कदाचित आणि क्वचित येतात आणि ते त्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं ज्यांना ज्यांना म्हणजे मिळालं लाभ घेतला ते खरंच धन्यवाद व्यक्त करण्यात आहे आणि सुदैवी आहेत असं म्हणता येईल. बरोबर आहे. खूप आपण नेहमीचे कार्यक्रम पाहतोच पण अशा प्रकारचा कार्यक्रम करण्यासाठी जी जिद्द आणि जे धैर्य आणि जी चिकाटी जे संयम लागतो तो खरं ह्या पी.जी. भोसलेच्या कन्येनं या ठिकाणी दाखवला आहे. त्याबद्दल खूप मनापासून म्हणजे तिचं कौतुक करू इच्छितो. पी.जी. भोसलेचा आणि आमचा संबंध केव्हापासून आहे खूप जुना आहे आणि भंते धर्मानंद यांच्या माध्यमातून हा सगळा म्हणजे आलेला आहे. भंते धर्मानंद हे या पिंपरी चिंचवडमध्ये पहिले असे व्यक्ती आहेत की ज्यांनी धम्माचं रोप म्हणजे या ठिकाणी धम्मरोपण केलं असं म्हणतात. बरोबर. धम्माचं रोपण केलं पिंपरी चिंचवडमध्ये पहिले. त्यांच्यानंतर मग ते V.एम. शेळके, पी.जी. भोसले ही सगळी मंडळी एका मागोमाग सगळी आली. सीताफराव आणि अनिल बनसोडे ही सगळी मंडळी निष्ठावंत प्रज्ञावंत ही सगळी मंडळी तयार झाली आणि ह्या पिंपरी चिंचवडमध्ये धर्माचा ध्वज आज इतका गवलाने फडकत आहे. त्याला कारणीभूत आहेत ही सगळी मंडळी पी.जी. भोसले आणि ही सगळी मंडळी. तर हा धर्माचा ध्वज असाच फडकत राहणार की बघा आपण लक्षात आलं की पी.जी. भोसलेच्या नंतर त्यांची कन्या हा म्हणजे धम्मध्वज आपल्या खांद्यावर घेऊन ती मार्गक्रमण करतात. ही कौतुकास्पद आहे. खूप छान आहे. मन खूप घेऊन पी.जी. भोसलेंच्या घरी म्हणा त्याच्या मागोमाग खूप ठिकाणी गेलो. त्यांच्याबरोबर आम्ही बुद्धगया या ठिकाणी 2007 आणि खूप चांगला आणि त्यावेळी ज्यावेळी आपण बुद्धगयाला गेलो होतो त्यावेळी राजगृह या ठिकाणी भंतेची भेट झाली होती. आठवते का? हो. राजगृह या ठिकाणी ते खाली मुक्कामाला थांबले होते आणि वर आपण तिथे थांबलो होतो आणि तिथे मग धर्मानंदाने आपण सगळेजण त्यावेळी भेटलो तिथे. म्हणजे या सगळ्या घटना स्मरण आज देखील त्याचं होतं आणि ह्या घटना अशाच करत राहतील. आपलं कर्तव्य आहे. आपलं जे काम चाललेलं आहे नव्या पिढीनं ते घेतलं पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो आणि या कार्याला मी भरून शुभेच्छा व्यक्त करतो. साधू साधू साधू. धन्यवाद.